वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। मराठी भाषा पेडागोजी को लेकर आज के इस वीडियो में हम फिर से कुछ इंपॉर्टेंट और सिलेक्टेड क्वेश्चन देखने वाले हैं जो परीक्षा के दृष्टिकोन से बहुत ज़्यादा इंपॉर्टंट होंगे मित्रांनो। जशा प्रकारे आपल्याला मराठी भाषा पेडागॉजीमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केलेले आहे आणि खूप इंपॉर्टंट प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे। तर चला वीडियो शुरू करूया। वीडियो शुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकता। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की एक प्रभावी भाषा शिक्षक कसा असला पाहिजे। नेमका प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतील, पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टीचाही विचार करतील, पाठ्यपुस्तकाच्या आधारेच प्रश्नपत्रिका तयार करतील किंवा पाठ्यपुस्तका पलीकडचा विचारही करणार नाही। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि सोपा प्रश्न आहे। ऑप्शन 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार करतील। म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। दुसरा प्रश्न दिलेला आहे की भाषा अध्ययनात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण ठरते। तर हे बघा मित्रांनो, भाषा अध्ययनात सर्वात महत्त्वपूर्ण बाब कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, पाठ्यपुस्तक, पूरक, वाचन, बाल साहित्य किंवा कृतिपत्रक। तर हे बघा, बाल साहित्य आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार है। मैं आपको बताऊंगा दोस्तों कि हिंदी और मराठी में बिल्कुल सेम क्वेश्चन क्या है आपको पूछे जाते हैं दोस्तों। तो इसी प्रकार की प्रैक्टिस आपने हिंदी हो या मराठी भाषा हो आपने करनी है, क्योंकि प्रश्न आपको इसी प्रकार के पूछे जाएंगे, ये बात यहाँ पर फिक्स हो जाती है दोस्तों। चलिए पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा, प्रश्न नंबर 3 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळू शकेल। अशा प्रकारे आपल्याला काय आहे प्रश्न विचारलेला आहे। पर्याय दिलेले आहे, परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन। दुसरा पर्याय दिलेला आहे की आपल्या अनुभवाच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्यास संधी देणे। ऑप्शन 3, विद्यार्थ्यांना मूल्य आधारित कथा लिहिण्यास वाचण्यास सांगणे किंवा विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण करण्यास सांगणे। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन आहे आणि प्रश्न आहे की विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला वेग मिळू शकेल। तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, आपल्या अनुभवाच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्यास संधी देणे। तर हे बघा, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। आता प्रश्न नंबर 4 विचारलेला आहे की चांगला श्रोता। आता हे बघा, चांगला श्रोता म्हणजे काय, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय दिलेले आहे। शब्दाचा अचूक उच्चार कसा करावा हे जाणवतो, शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे जाणवतो, त्यावरील प्रश्नांचा अचूक उत्तर देतो किंवा प्रत्येक शब्द अचूकपणे उच्चारतो। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। मित्रांनो, आन्सर की जी दिली होती आमच्याकडे जे पुस्तक आहे किंवा जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये ऑप्शन 3 यांनी उत्तर दिलेलं आहे की त्यावरील प्रश्नांना अचूक उत्तर देतो, परंतु हा योग्य उत्तर मला वाटत नाही। ऑप्शन 2 या ठिकाणी बरोबर असेल की शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे जाणवते, म्हणजे पर्याय 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। आता 5वा प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न 5वा विचारलेला आहे। बघा, प्रश्न नंबर 5 दिलेला आहे की वाचन प्रक्रियेत अनुमान काढणे या कौशल्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असतो। आता हे बघा, अनुमान काढणे या कौशल्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असतो, अशा प्रकारे आपल्याला काय आहे प्रश्न विचारलेला आहे। पर्याय दिलेले आहे, उतार्यात दिलेल्या घटकांच्या न दिलेल्या घटकांशी संबंध जोडणे। ऑप्शन 2, वाचनासाठी निवडलेल्या उतार्याच्या विविध भागांमध्ये दिलेल्या माहितीची परस्पर संबंध जोडणे। ऑप्शन 3, वाचनासाठीच्या उतार्याच्या फलिताबाबत विचारपूर्वक अंदाज बांधणे किंवा अपरिचित शब्दांचा अर्थ शोधून काढणे। तर हे बघा, या ठिकाणी प्रश्न अशा प्रकारे आहे की वाचन प्रक्रियेत अनुमान काढणे या कौशल्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असतो। तर ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, उतार्यात दिलेल्या घटकांच्या न दिलेल्या घटकांशी संबंध जोडणे, म्हणजे पर्याय 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की लेखन कौशल्याचा विकास करण्यात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वपूर्ण ठरते। मैं आपको बता रहा हूँ दोस्तों कि इसी प्रकार के प्रश्न आपको हिंदी भाषा में
में भी पूछे जाएंगे, या जो भी आपकी लैंग्वेज है उस लैंग्वेज में आपको इसी प्रकार के प्रश्न पूछे जाएंगे। यहाँ पर प्रश्न क्या है की लेखन कौशल्याचा विकास करण्यात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण ठरते, मतलब सबसे ज्यादा इंपॉर्टंट हो जाती है। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे बघा। चांगल्या अक्षरात लेखन करणे, योग्य वर्णक्रम, निर्दिष्ट विषयावर दिलेल्या सूचनांच्या आधारे लेखन, किंवा स्वतःचा दृष्टिकोन, विचार किंवा अनुभव लेखनात उतरवणे। तर हे बघा जे पर्याय 4 या ठिकाणी असणार आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की स्वतःचा दृष्टिकोन, विचार आणि अनुभव लेखनात उतरवणे म्हणजे लेखन कौशल्याच्या विकासात सर्वात महत्त्वपूर्ण बाब असणार आहे। तर पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रत्येक प्रश्न जे आहे ते खूप खूप इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी पाहत आहोत। 7वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की श्रवण आणि वाचन म्हणजे ऐकणे आणि वाचने ही डैश डैश कौशल्य आहेत। अब आपको बताना है कि सुनना और पढ़ना कौन से कौशल्य है, इस प्रकार का प्रश्न पूछा गया। आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे, ग्रहण कौशल्य, रंजक कौशल्य, उत्पादक कौशल्य किंवा वैचारिक कौशल्य। तर हे बघा श्रवण आणि वाचन ही ग्रहण कौशल्य असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला या ठिकाणी सुद्धा बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा पाठ्यपुस्तका पलीकडे जाणे म्हणजे काय। हे बघा पाठ्यपुस्तका पलीकडे जाणे म्हणजे काय, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरविणे, पाठ्यपुस्तकाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे निगेटिव्ह झाला, ओके, आणि मजकुराकडे लक्ष देणे, पाठ्यपुस्तक केंद्रित ज्ञान देणे, फक्त पाठ्यपुस्तक केंद्रित ज्ञान देणे सुद्धा चुकीचं आहे। ऑप्शन 4 काय दिलेला आहे, तर हे बघा पाठ्यपुस्तकाखेरीज इतर गोष्टीकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांवर जास्त भर न टाकणे, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। परंतु या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 1, पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरविणे म्हणजे ऑप्शन आपला जे 1 असणार आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। आता 9वा प्रश्न आपण पाहणार आहोत। 9वा प्रश्न दिलेला आहे की भाषा ही डैश डैश नसून डैश डैश आहे। हिंदी में हमने ये प्रश्न देखा है दोस्तों की भाषा ये डैश डैश ना होकर डैश डैश है, अशा प्रकारे आपल्याला हिंदी भाषेमध्ये प्रश्न विचारलेला होता। आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे, तर हे बघा आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत की भाषा ही उत्पाद नसून ती एक प्रक्रिया आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न दिलेला आहे की स्वर शैलीत विविधता कशामुळे येते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय दिलेले आहे, अवयव, ध्वनी, हवा किंवा श्रुती। तर हे बघा स्वर शैलीत विविधता कशामुळे येते, तर श्रुतीमुळे येते, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता मित्रांनो, जेणेकरून आपले संपूर्ण व्हिडिओ तुम्ही फ्रीमध्ये या ठिकाणी पाहू शकतात। फक्त तुम्हाला या ठिकाणी मेंबरशिप घेणे अनिवार्य आहे, म्हणजे आताच तुम्ही आपल्या चॅनलला जॉइन करून घ्या। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, वीडियो को प्लीज लाइक कर देंगे दोस्तों, चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। चलिए पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, 11वा प्रश्न दिलेला आहे की भाषा शिक्षणात सर्वगिण प्रणाली क्षमता म्हणजे काय। तर हे बघा भाषा शिक्षणात सर्वगिण प्रणाली क्षमता म्हणजे काय, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन दिलेला आहे, भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असे समजणे आणि वापरणे, प्रत्येक भाषेची एक सारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे, प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे, किंवा भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे। तर हे बघा भाषा शिक्षणात सर्वगिण प्रणाली क्षमता म्हणजे काय, तर ऑप्शन 4, भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे, म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, 12वा प्रश्न आहे की प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते। शिक्षणाचे फलित म्हणजे लर्निंग आउटकम्स म्हणजे काय। आता म्हणजे डायरेक्ट प्रश्न असा आहे की लर्निंग आउटकम म्हणजे काय, तर हे बघा 4 पर्याय दिलेले आहे। आता हे बघा विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन म्हणजेच लर्निंग आउटकम्स याला आपण म्हणू शकतो, म्हणजे ऑप्शन जे 2 आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, आता हा रिपीटेड क्वेश्चन आहे, कारण पूर्वीच्या परीक्षेमध्ये म्हणजे 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता की रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेला आहे भाषिक
पूर्वभाषिक, भावनिक किंवा संदर्भ अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा सोपा प्रश्न आहे की रडणे, हुंकारणे आणि बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहे, तर पूर्वभाषिक ही लक्षणे असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 2 दिलेला आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 14वा प्रश्न दिलेला आहे की अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषाचे घटक गुंफतात, ऐसे करने म्हणजे काय. अब जिस तरीके से मैं हिंदी और मराठी लगातार आपके सामने यहाँ पर बोल रहा हूँ ते म्हणजे तेच उदाहरण झालं आहे. हिंदी आणि मराठी आपण जशा प्रकारे बोलतो. प्रश्न काय आहे की अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषाचे घटक गुंफतात, असे करणे म्हणजे काय. भाषा बदल, भाषा मिश्रण, समाज, भाषा विज्ञान किंवा बोली. तर हे बघा भाषा मिश्रण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आपण पाहणार आहोत. हे बघा मित्रांनो, फक्त आपण या ठिकाणी 10 मिनिटामध्ये 15 प्रश्न पूर्ण केलेले आहे. म्हणजे सुपरफास्ट आपण हे या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न पाहून घ्या की नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावतात. हे करण्याचे कारण काय. तर हे बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे करण्याचे कारण काय, तर विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे. ऑप्शन 1 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. सीटेट फेब्रुवारी 2026 करिता तुमच्यासाठी NCERTच्या सिलेबसनुसार नोट्स या ठिकाणी अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी जशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की पेपर 1 साठी मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी, बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास हे 4 विषयाचे नोट्स आपल्याला फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. सोबतच तुम्हाला पेपर 2 साठी मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी, CDP म्हणजे बालमानसशास्त्र आणि SST पॅडागॉजी म्हणजे समाजशास्त्राचे नोट्स आपल्याला या ठिकाणी सुद्धा 499 मध्ये मिळणार आहे. संपूर्ण NCERTच्या सिलेबस अनुसार आपण हे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल तर 599 मध्ये आपल्याला हे दोन्ही पेपरसाठी नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे जवळपास टोटली सिलेबस आपण या ठिकाणी काय आहे कव्हर केलेला आहे. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. मित्रांनो, व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त म्हणजे स्क्रीनशॉट पाठवा, लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. तर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. आता 16वा प्रश्न आपण पाहणार आहोत. हे बघा प्रश्न नंबर 16 जशा प्रकारे दिलेला आहे की ओके, जस्ट 1 मिनिट प्लीज वेट. ओके, प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास, रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात. याचा कोणता लाभ होतो, अशा प्रकारे आपल्याला काय आहे प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेला आहे. शिक्षकांना अध्यापनातून विश्रांती मिळते, निगेटिव्ह आहे. वर्गात शांतता राहण्यासाठी, विद्यार्थ्यांना गुंतून ठेवण्यासाठी, हे सुद्धा निगेटिव्ह आहे. उत्तम गतिबोधन क्षमता विकसित होते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते बरोबर असणार आहे. कारण की या ठिकाणी काय होतं, विद्यार्थ्यांना रंग भरण्यास, रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात. तर याचा कोणता लाभ होतो, तर उत्तम गतिबोधन क्षमता विकसित होते. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे ते बरोबर असणार आहे. प्रश्न 17 दिलेला आहे की जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न आहे. म्हणजे भाषा अर्जन आपण स्वाभाविकपणे याला म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन दिलेले आहे शिकणे, पांडित्य, आत्मसात करणे किंवा संपादन करणे किंवा अर्जित करणे, स्वीकार्यता. म्हणजे ऑप्शन C बरोबर असेल. म्हणजे ऑप्शन 3 बरोबर असेल. पर्याय 3 जे दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता बाकीचे जे 3 प्रश्न आहे ते आपण व्याकरण संदर्भातले प्रश्न पाहणार आहोत. कारण आपल्याला परिच्छेदच्या आधारावर, उतार्याच्या आधारावर जवळपास 6 ते 7 मार्कासाठी व्याकरण विचारला जातो. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही विषयामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्याकरण विचारला जातो. आणि सोपे व्याकरण संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले जाईल. प्रश्न आहे की मला फुले आवडतात. आता या ठिकाणी जे आवडतात आहे ते अधोरेखित असणार आहे. यातील अधोरेखित काय आहे, तर हे बघा, मला फुले आवडतात, या ठिकाणी आवडतात हे काय आहे, तर क्रियापद आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे ते बरोबर उत्तर असणार आहे. PYQ आहे. म्हणजे व्याकरणचे प्रश्न किती सोपे असतात ते तुम्ही बघून घ्या. हे जे 3 प्रश्न आहे, तिन्ही प्रश्न आपण या ठिकाणी PYQ आणलेले आहोत. पुढचा जे प्रश्न आहे की तुषार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता हे बघा, तुषार या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता, आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. बिंदू, फवारे, धारा किंवा पाणी. तर हे बघा, तुषार या शब्दासाठी जे योग्य समानार्थी शब्द असणार आहे ते असणार आहे फवारे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आता हा प्रश्न सुद्धा PYQ असणार आहे. 2015-16 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की पारदर्शक
या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता पारदर्शक या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. वास्तवता, स्वच्छता, ऊर्जा किंवा अपारदर्शक, अशा प्रकारे 4 ऑप्शन आहे. आणि हे बघा, पारदर्शक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपारदर्शक. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत, जे परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यापूर्वी आपण जवळपास 25 व्हिडिओ अपलोड केलेले आहे मराठी भाषा पॅडागॉजीची प्लेलिस्टमध्ये जाऊन ते तुम्ही सगळे व्हिडिओ फ्रीमध्ये पाहू शकतात. हे बघा मित्रांनो, सेटेड फेब्रुवारी 2026 साठी बेस्ट ऑफर आहे. मराठी भाषा पॅडागॉजी, मराठी नोट्स प्लस मराठी क्वेश्चन सेट ओनली 299 रुपीज, म्हणजे 299 मध्ये आपल्याला या ठिकाणी मराठीचे नोट्स पण मिळणार आहे आणि मराठीचे प्रश्नसंच सुद्धा मिळणार आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही आताच हे परचेस करू शकतात. मित्रांनो, परीक्षेला जवळपास 1 महिना पूर्ण बाकी आहे, म्हणजे 30 दिवस बाकी आहे. तर आजच हे परचेस करून तुम्ही आपली तयारीला लागा मित्रांनो. संपूर्ण NCERT आपण कव्हर केलेली आहे आणि परीक्षेसाठी बेस्ट मटेरियल आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.